Hello friends, welcome back. Today we are going to see about the third theorem of the topic vector which we have continued from the last four lectures. In this lecture, we are going to study theorem 3 and position vector, which is the very important concept from this topic. So, third theorem is three vectors A bar, B bar and C bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination xa bar plus yb bar plus zc bar is equal to 0 bar with the coordinates x, y, z which are not 0, 0, 0. So काय मिनिंग आहे बघा याच्यामध्ये तीन वेक्टर्स आहेत ए बार बी बार आणि सी बार. ए बार बी बार सी बार हे तीन वेक्टर काय असणार आहेत आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ कधी असणार आहेत जर एक्झिस्ट लिनियर कॉम्बिनेशन दॅट इज लिनियर कॉम्बिनेशन बघा एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार बट एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट्स आहेत शुड नॉट बी इक्वल टू 0. यांचे कोऑर्डिनेट्स 0 तिन्ही पण एका वेळा 0 असू नये. ठीक आहे. सो दिस कॉल्ड एज अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. त्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. सो याच्यामध्ये परत या थिअरममध्ये दोन पार्ट होतो बघा. तो याचा पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे ओनली इफ पार्ट. ओनली म्हणजे काय सांगितले बघा जर तुम्ही बघितला थिअरम स्टेटमेंट सो त्यात गिवन काय आहे ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर जर असतील थ्री वेक्टर्स ए बार बी बार आणि सी बार आर कोप्लेनर देन आपण काय प्रूव्ह करायचं याच्यामध्ये देन देर एक्झिस्ट लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 हे तुम्हाला आता सध्या प्रूव्ह करायचं आहे ओनली इफ पार्टमध्ये. सो बघा याच्यामध्ये आपण काय करायचं बघा एक दोन कन्सिडरेशन्स आहेत दोन केसेस आहेत. फर्स्ट केस या केसमध्ये आपण काय करायचं सपोज ए बार बी बार सी बार या तिघांपैकी कोणी पण दोघे जण ओनली ऑर एनी टू ऑफ देम आर कोलिनियर या दोघांच्या पैकी या तिघांच्या पैकी फक्त काय आहेत ए बार बी बार सी बार पैकी एनी टू ऑफ देम आर कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये. मग आपण काय करूया कन्सिडर करूया ए बार आणि बी बारला कन्सिडर करूया. कन्सिडर ए बार आणि बी बार आर कोलिनियर. ओके. मग आता बघा केस 1 मध्ये काय होतं बघा इथं इफ ए बार आणि बी बार आर कोलिनियर आपला थेरम 1 आहे त्याप्रमाणे त्याला एम ए बार प्लस एन बी बार प्रमाणे इथं काय करायचं एक्स आणि वाय दोन स्केलर घ्यायचे आणि प्रूव्ह करायचं. काय होतं बघा स्टेटमेंट इथं आपण काय करायचं इथं स्टडी करायचं बघा एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0 बार हा तुम्हाला काय मिळणार एक इक्वेशन मिळणार बाय युझिंग थेरम नंबर 1. थेरम 1 चा इम्पॉर्टन्स तुमच्या लक्षात येतो का बघा इथं. ओके. आता हाच पुढे जर आपण सोडवला तर काय मिळते बघा आपल्याला दिस इज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस 0 0 सी बार इक्वल टू 0 बार. आपण काय केला सी बारचा इथं एक काय केला 0 हा काय घेतला कोएफिशियंट घेतला आणि त्याला काय केला 0 सी बार रिप्रेझेंट केला. सो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला काय मिळालं इथं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस 0 सी बार इक्वल टू 0 बार ज्याच्यामध्ये एक्स एक्स वाय आणि 0 त्याचं काय मिळालं तुम्हाला सोल्युशन मिळालं. हां एक्स वाय आणि झेडचं सोल्युशन काय मिळालं झेडचं सोल्युशन 0 मिळालं. ओके. वेअर तुम्हाला सांगितलं पाहिजे वेअर एक्स वाय आर स्केलर्स ॲट लिस्ट वन ऑफ विच इज अ नॉन झिरो. म्हणजेच एक्स वाय तर नॉन झिरो आहेतच फक्त एकच इथं झिरो आहे म्हणजे तिघे पण एका वेळी झिरो नाही त्यामुळे पहिल्या केस झाला. आता सेकंड केस काय करूया आपण द सेकंड केस सपोज या तिघांच्यापैकी नो टू वेक्टर्स म्हणजे तिघांपैकी कोणतेही दोघे पण काय नाहीत कोलिनियर म्हणजे तिन्ही पण काय आहेत नॉन कोलिनियर. सो या केसमध्ये आपण काय करायचं बघा इथं तुम्हाला गिवन काय सांगितले वर पहिल्या थेरममध्ये सांगितले बघा की ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर हे तिघे पण कोप्लेनर आहेत. ठीक आहे. याचा यूज आपण काय करायचं इथं खाली करायचा. पहिल्यांदा काय सांगितलं बघा ॲज सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. जर सी बार हा ए बार बी बार कोप्लेनर असेल तर तुम्हाला आपण एक नोट दिली होती किंवा रिमार्क मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बाय युजिंग दॅट आपण काय होऊ शकतो सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार घेऊ शकतो. हा थेरम 2चा काय होता एक आपल्याला कोरोलरीमध्ये आपण ते बघितलं होतं. ठीक आहे. सो सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार हा तुम्हाला एक इक्वेशन मिळते. म्हणजेच काय झालं बघा परत हे पण पुढे सॉल्व्ह करूया. काय मिळतं आपल्याला देअर फोर सी बार जर इकडे घेतला तर काय मिळतं तुम्हाला मायनस सी बार एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार इक्वल टू 0 बार. याचं सोल्युशन काय आलं रे मित्रांनो. सो सोल्युशन विल बी एक्स वाय अँड -1.
दिस इज द सोल्युशन फॉर एक्स वाय अँड झेड. सो अगेन इथं सगळं जे तुम्हाला दिसतं हे काय, दिस इज अ नॉन झिरो आहेत ना सगळे. म्हणजे आपण थेरमच्या स्टार्टिंगला बघितले वाय जिचे आपण सांगितले एक्स वाय हे तिघं पण एका वेळेला झिरो असून येत, ही कंडिशन आपली प्रूव्ह झाली. सो आता ओनली इफ पार्ट कन्सिडर झाला, तो आपण घेतला. आता इफ पार्ट म्हणजे काय करायचं, इफ मध्ये काय असणार बघा, दॅट इज 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार कोप्लेंट. इफ कधी, इफ द लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार असेल तर ते काय असणार आहेत, कोप्लेंट. म्हणजे आता हे रिव्हर्स डायरेक्शनला जायचं आहे. सो बघा इथं इफ पार्ट कॉन्व्हर्सली म्हणजे सपोज काय सांगितलं, जर तुम्हाला दिलं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे जर 0 बार असेल तर आपलं काय प्रूव्ह करायचं ते कोप्लेनर आहे. सो बघा इथं काय केलं आपण, हे सिम्पल आहे, एवढं काय अवघड नाही. इथं झेड इज नॉट इक्वल टू 0 असेल समजा, तर हा झेड सी बार काय करायचा, इकडं राईट साईडला न्यायचा, तो होणारा मायनस झेड सी बार. तो झेड मायनस झेड पर्यंत काय करायचा, डिनॉमिनेटरला इथं आणायचा, डिवाइड करायचा. काय होतं बघा, देन सी बार इज इक्वल टू मायनस एक्स बाय झेड ए बार मायनस वाय बाय झेड बी बार. हे तुम्हाला कॉम्बिनेशन मिळालं. अगेन दिस इज सिमिलर टू एक्स ए बार प्लस वाय बी बार सी बार इज इक्वल टू, म्हणजेच हे आपण असं म्हणू शकतो ना, सी बार इज इक्वल टू, समजा हा एक स्केलर आहे, हा एक स्केलर नंबर आहे, सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार. अशा पद्धतीने झालं. म्हणजे हे काय झालं, सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार. ही आपली परत कोरोलरी आहे, ठीक आहे, थेरम 2 ची. ज्याचा यूज करून आपण काय करणार, इथं ए बार बी बार सी बार हा कोप्लेन आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो. ए बार बी बार सी बार हे कोप्लेन कधी असतात, जर त्यांचं हे सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार अशा पद्धतीने असेल तर. ठीक आहे, हे प्रूव्ह झालं. म्हणजे हा तुमचा काय आला, थेरम प्रूव्ह झाला. ओके, ठीक आहे. बाय युझिंग दिस थेरम करोलरी बघा, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे करोलरी. काय सांगितलं बघा, इफ 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर नॉट कोप्लेनर, म्हणजे हे कोप्लेनर नाही. म्हणजे बघा कोप्लेनर नाहीत म्हणजे काय, कोप्लेनर असतील तर काय असतं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार कोप्लेनर जर असतील तर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू जे 0 बार आहे ज्याच्यामध्ये हे तिघे 0 असत नाही. आता हे तुम्हाला नॉट कोप्लेनर म्हणले, म्हणजेच काय असणार आहेत, हे तिघे एकाच वेळेला 0 असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे बिकॉज आता पुढे काय म्हणले बघा, पण जर इथं काय असतील, जर एक्स वाय झेड हे नॉट इक्वल टू 0 असतील तर ते काय असणार आहेत, कोप्लेनर. हे लक्षात ठेवा. कंडिशन कॉन्व्हर्स आहेत एकमेकांच्या. थेरम आणि कॉन्व्हर्स प्रमाणे जरासं कन्फ्युजिंग तुम्हाला वाटतील, पण ते व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. ओके, लक्षात येते का बघा. इथं महत्त्वाचं काय, एक्स वाय हे तिघे 0 असतील तर ते नॉट कोप्लेनर, आणि नॉन 0 असतील तर कोप्लेनर. एवढं लक्षात ठेवा. दिस इज कोरोलरी 1. सेकंड कोरोलरी काय सांगितले बघा, द वेक्टर्स ए बार बी बार अँड एक्स ए बार प्लस वाय बी बार. म्हणजे हा एक्स ए बार प्लस वाय बी बार म्हणजे समजा सी बार म्हणलं, म्हणजे 3 झाले, ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. हे तिघे जर तुम्ही घेतला, ए बार बी बार आणि एक्स अँड वायचे कोणते व्हॅल्यू घेतला आणि हे तुम्ही कॉम्बिनेशन मिळवलं, तर तुम्हाला हे तिघांपासून मिळणारं ऑलवेज जे तुम्हाला मिळणार हे तिन्ही वेक्टर असेल आर कोप्लेनर, कायम कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स अँड वायच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी तुम्हाला ते कोप्लेनर एकाच प्लेनमध्ये मिळणार. ही कोरोलरी 2 आहे. लक्षात येते का बघा. ओके, ठीक आहे. देन विल मूव टू द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक. थोडासा वेगळा टॉपिकचा एक वेगळा पार्ट स्टार्ट होते याच्यामध्ये. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम ॲज यू नो 2D सिस्टीम एक्स अँड वाय ॲक्सिस. बट 3 डायमेन्शन कसं असतं, 3 काय असतात त्याच्यामध्ये, 3 ॲक्सिस असतात. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, 3 ॲक्सिस दिलेत. ठीक आहे. कोणत्या एखादा पॉईंट जर आपण घेतला त्याचा आपण काय होऊ शकतो, ऑर्डर ट्रिपल घेऊन आपण काय होऊ शकतो, त्या ABC या नंबरची त्याचे आपण कोऑर्डिनेट्स घेऊ शकतो. एक्स वाय झेड पण घेऊ शकतो किंवा ते ABCने आपण रिप्रेझेंट केले. ओके, ठीक आहे. तर बघा in this figure O is the origin. If O is the origin, then X, Y, Z, these are the perpendicular lines to each other are called as the coordinate axis. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. एक्स वाय झेड काय झाले तुमची कोऑर्डिनेट ॲक्सिस झाले. सो इथं काय बघा, एक्स आणि हे वाय म्हणून काय तयार होतं, एक्स वाय प्लेन तयार होतं. ठीक आहे. एक्स वाय ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस इथला
आणि हा झेड ॲक्सिस म्हणून काय तयार होतो वाय झेड प्लेन. हा एक्स ॲक्सिस ह्या झेड ॲक्सिस म्हणून काय तयार होतं इथं एक्स झेड प्लेन. हे तुमच्या लक्षात येते का बघा, हे इम्पॉर्टंट तुम्हाला प्लेन ओळखतायला पाहिजे. सिमिलरली इकडे एक प्लेन दिसते बघा, या कॉर्नरमध्ये एक प्लेन तयार होते पलीकडं, इकडे एक तयार होतं, हा एक पार्ट असेल. तसं बघायला तर हे ऑक्टंट तयार होते. हे ऑक्टंट हे तुम्हाला पुढं बघायचं आहे. ऑक्टंट सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे बघा, कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. एखादा वेक्टर जर दिला तर तो त्याच्या 3 डायमेन्शनच्या कॉम्पोनंटमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा. हाऊ टू रिप्रेझेंट इन द component form of the vector. So here O is the origin is given, x axis, y axis usually this z axis. So याच्यामध्ये I cap, J cap आणि K cap हे 3 तुम्हाला काय दिसतात युनिट वेक्टर दिसतात. So I cap is the unit vector along the x axis, positive x axis direction. J cap is the unit vector along the positive direction of y-axis, and k cap is the unit vector. It is the unit vector along the direction of z-axis. हे तुम्ही लक्षात ठेवा. Always represented by I, J, K. हे आपण तिथं represent करणार आहे. For this book is these notations are given. So इथं express केलेच मी I cap, J cap and K cap. These are the unit vectors along x, y, z axis respectively. So जर आता काय झालं, एखादा आय कॅपसाठी मी असं म्हणलं समजा 2 आय कॅप जर दिलं तर व्हॉट इज मीन बाय 2 आय कॅप. तर बघा, एनी वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस इज स्केलर मल्टिपल ऑफ आय कॅप. जर कुठलाही वेक्टर एक्स ॲक्सिस डायरेक्शनमध्ये असेल एनी वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला जाणारा ही स्केलर मल्टिपल ऑफ आय कॅप. म्हणजे बघा इथे एखादा वेक्टर तर तुम्हाला दाखवलं आय कॅपच्या डायरेक्शनला, ठीक आहे, समजा 2 आय कॅप, तो काय असणार सांगा, इट इज अ स्केलर मल्टिपल ऑफ आय कॅप. म्हणजे इथं आय कॅप हा यायलाच पाहिजे. जर आय कॅप येत नसेल तर तो एक्स ॲक्सिसचा कंपाऊंड वेक्टर नाही. ओके, सिमिलरली एनी वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस इज अ स्केलर मल्टिपल ऑफ जे कॅप. तो जे कॅपचा स्केलर मल्टिपल असणार आहे. म्हणजे जे कॅप आलं तर तो वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला, हे तुम्ही लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. देन similarly, any vector along z-axis is a scalar multiple of k cap. k cap चा तो काय असणार आहे, स्केलर मल्टिपल असणार आहे. ठीक आहे, आय कॅप, जे कॅप, के कॅप तुमच्या लक्षात आले का? आय कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय कॅप अलॉंग j cap along y axis and k cap along z axis. So by using this fundamental we are going to study about the position vector of point. Very important, position vector हा जास्तीत जास्त आपल्याला वापरायचा आहे. So suppose if O is the fixed point, O हा एक fixed point दिला plane मध्ये, and P be the any point in the space, then how to write the position vector of any point P in the space. P is a point and O is the fixed point. O हा तुमचा point काय आहे, फिक्स आहे, तो कधी तिथून काय होणार नाही, मूव्ह होणार नाही. तर या केसमध्ये पॉईंट P चे पोझिशन वेक्टर काय आहेत बघा. सो बघा, पॉईंट P जो आपण जर बघितला इथं, पॉईंट P बघा एक्स ॲक्सिस पासून जर बघितला, कोणत्या, हा जो पॉईंट P आहे हा एक्स ॲक्सिस पासून एवढ्या डिस्टन्सला आहे, वाय ॲक्सिस पासून एवढ्या डिस्टन्सला आहे, आणि झेड ॲक्सिस पासून एवढ्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. हे तुम्हाला इथं लाईन्सने दाखवले. सो बघा, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट P विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन O, म्हणजे O हा फिक्स पॉईंट असेल, देन काय तर एकदम सिंपल आहे, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ द एनी पॉईंट P इन द स्पेस. स्पेसमधला तो काय असणार तुमचा, एखादा पॉईंट P असेल तर त्याचे पोझिशन वेक्टर. म्हणजे सिंपल आहे, आय कॅपला काय करायचं, तो जो पॉईंट तुम्हाला दिला आहे त्या पॉईंटला काय करायचं, एक्सनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे वायनं जेला आणि झेडनं के कॅपला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय, तुम्हाला मगाशी मी सांगितलं मागच्या ह्याच्यामध्ये की काय असतं, की इथं दिले व झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये असेल, वाय ॲक्सिसच्या एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये असेल, तर तो काय असणार आहे, त्याला काहीतरी स्केलर मल्टिपल नंबर असणार. तेच नंबर आपण अप्लाय केले. दे मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर निगेटिव्ह असेल तर एक्स ॲक्सिसची निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणजे त्याची अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार. एवढंच आहे, सिंपल आहे. ठीक आहे, दिस अबाउट द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, पोझिशन वेक्टर. लक्षात आहे, पोझिशन वेक्टरला आय जे के हे असलेच पाहिजे. जर एखादा ॲबसेंट असेल तर तो वेक्टर त्या प्लेनमध्ये असेल. समजा जर एक्स आय प्लस वाय जे कॅप असेल, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप,
ठीक आहे. तर बघा हा एक्स आय कॅप आणि वाय झेड कॅप म्हणजे तो एक्स वाय प्लेनमध्ये आहे. इथं या प्लेनमध्ये काढलेला एखादा वेक्टर असणार आहे. लक्षात आलं? त्याचा तो हाईटला वर असणार नाही. झेड ॲक्सिसला त्याची हाईट तुम्हाला मिळणार नाही. तो एक्स वाय प्लेनमध्ये. म्हणजे जो ॲबसेंट आहे, जो के कॅप ॲबसेंट असेल तर एक्स वाय प्लेनमध्ये असणार. जर असं असेल समजा वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असेल तर तो वाय झेड प्लेनमध्ये. म्हणजे काय, हे वाय प्लेन आणि हे झेड प्लेन या प्लेनमध्ये तो असणार आहे. म्हणजे इथं कुठेतरी असणार. लक्षात आहे? तुम्ही ते यावरून इंटरप्रिटेशन करू शकता ॲज युअर कन्व्हिनियन्स. ओके. महत्त्वाचा पॉईंट पुढचा आहे तो म्हणजे याचं मॅग्निट्यूड. हाऊ टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द पोझिशन वेक्टर. अगेन सिंपल कन्सेप्ट. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट बघायला मिळते. सो मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार इज इक्वल काय करायचं, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. रूटमध्ये काय करायचं, हा जो तुम्हाला स्केलर मल्टिपल नंबर जो आहे तो काय करायचा, नंबर चे स्क्वेअर करायची, ॲडिशन करायची, परत स्क्वेअर रूट घ्यायचं. दिस विल बी द मॅग्निट्यूड ऑफ द पोझिशन वेक्टर ऑफ ओपी बार. आता हा ओपी बार जो दिला आहे, या ओपी बारला आपण कधी कधी काही ठिकाणी आर बार पण रिप्रेझेंट केले. स्मॉल आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असं पण काही ठिकाणी दिलेलं आहे. पी बार देण्यापेक्षा स्मॉल आर बार सुद्धा काही ठिकाणी रिप्रेझेंट करतात. ओके, हे लक्षात ठेवा. सो दिस अबाउट द पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉईंट. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.